नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण 2022चा पेपर सॉल्व्ह करतोय. त्याच्यातले आपले 50 क्वेश्चन झाले होते है ना. 50 नंबर पर्यंत झाले होते, म्हणजे टोटल 25 क्वेश्चन झाले होते. पुढचे 25 क्वेश्चन आपण आज करूया. त्याच्यामधला पहिला बघा 51 नंबरचा क्वेश्चन येईल. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज इनकरेक्ट. पहिला ऑप्शन दिला एनी नंबर मल्टिप्लाइड बाय 0 gives the same number. 51 नंबरचा क्वेश्चन बघा. पहिला ऑप्शन काय दिलेला आहे, एनी नंबर, कुठला पण नंबर घ्या, समजा 5 घेतलाय, इंटू है ना डिवायडेड बाय 0, तर सेम नंबर येतोय का, नाही, 0 येतोय. मग हा पहिला नंबर जो आहे तो रॉंग आहे. ठीक आहे. एनी नंबर मल्टिप्लाइड बाय 0 गिव्स 0 ऍज द प्रोडक्ट, बरोबर आहे. दुसरा जो आहे ना, कुठलाही नंबर घ्या, जसं आता इथं 5 घेतलाय है ना, इंटू 0 इज इक्वल टू 0च येणार आहे. ठीक आहे, हा स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर एनी नंबर डिवायडेड बाय 1 गिव्स द सेम नंबर. सॉरी, इनकरेक्ट ऑप्शन आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे ना, तर इनकरेक्ट ऑप्शन पहिलंच आहे, हा करेक्ट आहे. त्याच्यानंतर बघा थर्ड पण करेक्ट आहे. एनी नंबर डिवायडेड बाय 1 गिव्स द सेम नंबर. ठीक आहे ना, कुठलीही नंबर जर आहे, समजा 5च आपण एक्झाम्पल घेऊ, त्याला जर 1 ने डिवाइड केलं तर ती स्वतः ती नंबर येते है ना. त्याच्यानंतर फोर्थ पण बघा, हे पण बरोबर आहे. एनी नंबर डिवायडेड बाय द सेम नंबर गिव्स 1 ऍज अ कोशंट. ठीक आहे ना, 5 ला जर 5 ने जर आपण डिवाइड केलं तर 5 1 चा 5, तर 1 म्हणजे कोशंट येणार. ठीक आहे, तर हे पण बरोबर आहे. फक्त पहिला जो स्टेटमेंट आहे तो रॉंग आहे. ठीक आहे ना. इथं काय म्हटलं आहे की एनी नंबर डिवायडेड मल्टिप्लाइड बाय 0 गिव्स द सेम नंबर. इथे येते का 5 इंटू 0 इज इक्वल टू 5 येत आहे का, नाही. काय येत असते, 0 येत असते. म्हणजे हा स्टेटमेंट तुमचा रॉंग आहे. त्याचा आन्सर येतोय बघा, आन्सर नंबर 1. ठीक आहे, चला. हा पहिला नंबरचा जो स्टेटमेंट आहे, हा ना, पहिल्या नंबरचा जो ऑप्शन आहे तो इनकरेक्ट आहे. बाकीचे 3 करेक्ट आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 52. 52 मध्ये दिलाय, हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स हॅव 6 इन दॅम. क्वेश्चन नंबर 52. ठीक आहे. आता इथे आपण बघा, आपण याच्या अगोदर जे आपण हे केले, एक्सरसाइज केले नवनीतच्या बुक मधले, तिथे पण एक असा क्वेश्चन आला होता. ठीक आहे ना, की जेवढे 2 डिजिट नंबर आहे, 2 डिजिट नंबर कुठून 10 पासून चालू होतात. ठीक आहे. आता 10 ला तर आपण नाही घ्यायचं, कारण इथं 6 नाहीच आहे 10 मध्ये. तर आपलं बघा, आपण असं करून बघितलं होतं, 11 12 आहे ना, 13 14 15 16 17 18 19 आणि 20. आता इथे बघा 6 कुठल्या याच्यामध्ये आहे, इथं याच्यामध्ये आहे. याच्यानंतरचे जेवढी नंबर येईल ना, 26 है ना, 36 46 56 66 76 है ना, त्याच्यानंतर 86 96 पर्यंत सगळ्यांमध्ये 6 येणार. ठीक आहे. तर इथं बघा, हे असे जे नंबर असतात ते टोटल किती असतात, 1 2 3 4 5 6 7 आणि 86 मध्ये येणार 8 है ना, आणि 1 2 3 4 5 6 7 8 आणि 96 पण येणार याच्यामध्ये 9. टोटल हे नंबर होतात 9. ठीक आहे. आणि सॉरी, हे जे आहे ना, हे 66 ला आपण काउंट नाही करायचं, 8 पकडायचं याला. ठीक आहे ना, त्याचे कारण इथे दोन्हीकडे 6 आलेलं आहे. तर हे जे जेव्हा 61 चा जेव्हा आपण टेबल लिहितो ना, 61 62 63 है ना, 64 65 है ना, 66 67 68 69 आणि 70, आणि इथं जो 56 चा जो टेबल येतो है ना, इथं 60 येतो. तर हे जे आहे ना, याच्यामध्ये पण 6 आहे. हा, 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे ना, 10 असे, हा ना, 6 हे 10 झाले आणि हे 8 झाले, असे टोटल 18 नंबर्स असे असतात, 2 डिजिट नंबर, ज्याच्यामध्ये 6 येतोय. ठीक आहे. सेम आपलं इथं बघा, तुम्ही एक लक्षात ठेवा, 2 पासून है ना, 2 पासून 9 पर्यंत जर असं काही पण विचारलं इथं,
की जसं हाऊ मेनी टू डिजिट नंबर्स हॅव, समजा विचारलं की 3 इन देम तर 18च येणार, 5 इन देम विचारलं तरी 18च येणार, 6, 7, 8, 9 पर्यंत कुठलाही नंबर विचारलं तर त्याचा आन्सर नेहमी 18 येणार. तर अशा टाईपचं ह्या पॅटर्नचं तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं की जर 2 डिजिट नंबर्स हॅव है ना 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत कुठलाही नंबर दिला असेल तर त्याचा आन्सर नेहमी 18च येणार. ठीक आहे, तर तुम्ही एकदा घरी प्रॅक्टिस करून पण बघा, सगळे जे नंबर्स लिहून बघा आणि बघा प्रत्येकाचा आन्सर 18च येतोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये आन्सर येतोय बघा, याचा आन्सर आहे आन्सर नंबर 3. ठीक आहे, हे तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. आपण मागच्या जे एक्सरसाइज सॉल्व्ह केलेले आहे ना त्याच्यामध्ये पण अशा टाईपचा एक पॅटर्न आपल्याला क्वेश्चन होता. ठीक आहे, त्याचा पण आन्सर 18 येतो. ठीक आहे, तर एकदा तुम्ही करून बघा. चला नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 53. इथे काय दिलंय, व्हॉट रिमेन्स इफ 10 इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 10% ऑफ 200. आता 10% ऑफ 200 किती होते, 10% ऑफ म्हणजे इंटू 200 म्हणजे किती झाले, हे 10/100 इंटू 200. ठीक आहे, हे किती येतात बघा, 20 कट झाले, 10 2 जा 20. आता 20 मधून 10 मायनस केले तर किती राहणार, 10. मग याचा आन्सर कुठला येतोय, याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे, एकदम सोपं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 54. क्वेश्चन नंबर 54 मध्ये बघा काय दिलेलं आहे, विच ऑफ द पेयर्स इज निदर को प्राइम नॉर ट्विन प्राइम. ठीक आहे, ट्विन प्राइम म्हणजे काय होतात, असे प्राइम नंबर्स, ट्विन प्राइम. ट्विन प्राइम म्हणजे काय होते बघा, ट्विन प्राइम म्हणजे असे प्राइम नंबर ज्याच्यामध्ये 2 चा डिफरन्स असेल. ठीक आहे ना, ते प्राइम नंबर असले पाहिजे आणि त्यांच्यामध्ये 2 चा डिफरन्स असला पाहिजे. इथं जे 3 जे पेअर दिलेले आहे ना बघा, 71, 73, 41, 43, 29, 31 हे सगळे प्राइम नंबर आहे आणि प्रत्येकामध्ये 2 चा डिफरन्स आहे. तर हे आहेत ट्विन प्राइम नंबर्स. आणि को प्राइम नंबर्स बघा, को प्राइम नंबर्स म्हणजे ठीक आहे ना, प्राइम नंबर्स कुठलेही 2 प्राइम नंबर्स आहे की नाही ते को प्राइम नंबर. पण इथे बघा, इथं पहिला जो ऑप्शन आहे याच्यामध्ये दिलेला आहे 82 आणि 88. तर यांच्यामध्ये 2 चा डिफरन्स पण नाही आहे, 6 चा डिफरन्स आहे, म्हणजे ट्विन नंबर्स नाही आहे, त्याच्यानंतर प्राइम नंबर्स पण नाही आहे. कारण ह्या ज्या नंबर आहे दोन्ही त्यांचं डिवायडर जे आहे ना, हे बघा, हे 2 नी डिवाइड होते आणि हे 4 नी डिवाइड होते, 2 नी पण डिवाइड होते आहे की नाही. तर अशा नंबर्स ज्यांचं है ना, ज्या 1 है ना 1 पेक्षा दुसऱ्या कुठल्याही नंबरनी जर डिवाइड होत असेल तर त्या प्राइम नंबर्स नसतात. ठीक आहे, है ना. 82 जे आहे, प्राइम नंबर काय असतात, पहिली गोष्ट पहिले लक्षात ठेवा, प्राइम नंबर म्हणजे अशा नंबर ज्यांचं म्हणजे फॅक्टर है ना, फॅक्टर 1 किंवा ती स्वतः नंबर असते तर ती प्राइम नंबर असते. पण याच्यामध्ये 1 पेक्षा है ना, हे 1 तर आहेच, प्रत्येकाचं असते, पण इथं 2 पण आहे है ना, तर त्याच्यामुळे हे प्राइम नंबर्स नाही आहे. तर याचा आन्सर बघा, आन्सर येतो पहिला नंबर, आन्सर नंबर 1. ह्या दोन्ही नंबर जे आहे ट्विन प्राइम पण नाहीये आणि को प्राइम पण नाहीये. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 55. याच्यामध्ये काय दिलेलं, समीर रोट 6,07,000 ॲज, है ना. एक समीर नावाचा मुलगा आहे, त्यांनी काय केलं, 6,07,000 कसं लिहिलं, 6 लाख. ठीक आहे ना, पहिले त्यांनी 6 लाख लिहून घेतलं पूर्ण आणि परत अजून 7 लिहिलं. पण ऍक्च्युअली 6,07,000 कसं लिहायला पाहिजे, 6,07,000 असं लिहायला पाहिजे है ना, 6,07,000 हे करेक्ट आहे, 6,07,000. तर जर बाय हाऊ मच इज द आन्सर रॉंग, हे रॉंग कितीनी आन्सर रॉंग झालाय है ना. त्यांनी हे लिहायला पाहिजे होतं पण त्यांनी असं लिहिलं. मग याच्यामध्ये डिफरन्स किती आहे बघा है ना, 0 0 0 0 0. 10 मध्ये ना 60 मधून 6 गेले तर किती येणार, 54. तर हे 54 लाखनी आन्सर रॉंग येणार.
तर याचा आन्सर येतो बघा, याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. आन्सर नंबर 2. ठीक आहे ना. त्यांनी असं लिहायला पाहिजे होतं, पण त्यांनी असं लिहिलं. ठीक आहे ना. हे न लिहिता त्यांनी असं लिहिलं. मग यांच्यामध्ये कितीनी रॉंग झालं आहे? 54 लाखनी रॉंग झालं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे की एक आपल्याला 56 नंबरचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. आपल्याला ऍड करायचं आहे 3/4 प्लस 5/6 प्लस 5/8. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायला पाहिजे, नेहमी मी म्हटलंय ना तुम्हाला, यांचे डिनोमिनेटर सेम असले पाहिजे. डिनोमिनेटर सेम असले की तुम्हाला ऍड करायला, सबट्रॅक्ट करायला, कम्पेअर करायला सोपं जाते. तर आपण यांचं सगळ्यांचं बघा, यांचं कॉमन आहे ना, इथं बघायचं. इथं आन्सर मध्ये बघा, एक तर 18 दिलेलं आहे, नाही तर 24 दिलेलं आहे ना डिनोमिनेटर मध्ये. तर यांचं 24 येत आहे. सगळ्यांचं कॉमन फॅक्टर काय आहे? 24 येत आहे. मग याला 24 करायचं असलं तर आपल्याला काय करावं लागेल, है ना, 4 into 6 करावं लागेल. 4 into 6 किती होणार? 4 6 are 24. मग इथं 6 नी केलंय तर वरती पण 6 नी करावं लागेल. तर हे 18 येणार. 3 8 है ना, 3 6 are 18. याला जर 24 करायचं असेल तर 6 into 4 करावं लागेल, म्हणजे 24. आणि याला पण वरती 5 into 4 करावं लागेल, म्हणजे हा येणार 20 है ना. 5 into 4 is equal to 20. प्लस याला जर 24 करायचं असेल तर 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 8 3 are 24. मग याला पण 3 ने, हे येणार 15. ठीक आहे. आता बघा सगळ्यांचे डिनोमिनेटर सेम झाले, तर याचा सगळ्यांचं टोटल किती येणार है ना. 18 प्लस 20 म्हणजे झाले किती? 38. 38 प्लस 15 किती होणार? 38 प्लस 15 होणार बघा 3. 38 प्लस 15 है ना. 8 प्लस 5 3, 13 है ना. 1 कॅरी ओव्हर झालं. 4 प्लस 1 5, 53. ठीक आहे. हे झालं 53/24. आता याला इथं ऑप्शन दिलंय का? असं नाही आहे. इथं ऑप्शन कसं दिलेलं आहे? एक ऑप्शन आहे 13/18 है ना. बाकीचे 3 ऑप्शन जे आहे ते मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये दिलेले आहे. ठीक आहे. तर याला आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करायचं असते? 53 डिवायडेड बाय 24 करायचं असते है ना. 53 डिवायडेड बाय 24. आता हे 24 नी किती टाइम्स जाणार, कट होणार बघा? 2 टाइम्स है की नाही. 54 2 जा 48 है ना. 3 टाइम तर करू शकत नाही, कारण 3 टाइम केलं तर हे है ना 2 3 जा 6, 5 पेक्षा मोठी होऊन जाणार ती नंबर. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण 2 टाइम्स याला डिवाइड करू शकतो. मग याच्यामध्ये तुमचं रिमाइंडर किती येणार? 13 - 8 5. ठीक आहे. तर आपण याला आता कसं लिहायचं असते? सगळ्यात पहिले आपल्याला काय लिहायचं असते? सगळ्यात पहिले लिहायचं असते कोशंट है ना. त्याच्यानंतर जो काही डिवायझर आहे म्हणजे 24, आणि वरती रिमाइंडर है ना. तर आपण 53/24 ला मिक्स फ्रॅक्शन मध्ये असं लिहू शकतो. ठीक आहे. तर मग याचा आन्सर कुठला येतो बघा? आन्सर नंबर 4 हा आहे आन्सर नंबर 4. ठीक आहे ना. तुम्हाला हे पण मी सांगितलं होतं बघा, ह्याला जर परत आपल्याला नॉर्मल फ्रॅक्शन मध्ये करायचं असलं तर 24 2 जा 48 प्लस 5 53/24. ठीक आहे. तर हे थोडस लक्षात ठेवा, सोपे जाईल हे तुम्हाला. मग चला नेक्स्ट बघूया. ठीक आहे. याला थोडासा आपण वरती करून घेऊ, आता मग परत तुम्हाला ते क्वेश्चन दिसणार नाही पुढचे. ओके. क्वेश्चन नंबर 57. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? अ फेन्सिंग इज टू बी पुट अराउंड अ स्क्वेअर शेप गार्डन with area 625 square meter. What will be the expenses for a 4-layered fencing around it if the rate of fencing is ₹50 per meter? इथे बघा आपल्याला एक काय दिलेलं आहे? एक ग्राउंड दिलेला आहे, तो स्क्वेअर साईजचा ग्राउंड आहे. ठीक आहे. स्क्वेअर साईजचा ग्राउंड आहे,
आणि याचा जो एरिया आहे, तो एरिया आहे म्हणजे पूर्ण हा आतमधला जो एरिया आहे ना, हा दिलेला आहे 625 स्क्वेअर मीटर. ठीक आहे. आता तुम्हाला एरिया कुठल्या ही याचा स्क्वेअरचा एरिया कसा असतो है ना, साइड इंटू साइड आहे की नाही. मग याचा एरिया जर 625 असेल तर याची एक साइड किती असेल, हे बघा याचा स्क्वेअर रूट आपल्याला पाहिजे ना. त्याचा स्क्वेअर रूट येतो 25 है ना. ही जी आहे ना, ही साइड आहे ही ते 25 मीटर आणि ही पण येते 25 मीटर. कारण 25 इंटू 25 इज इक्वल टू काय होतात 625. ठीक आहे. तर हे एक साइड येणार 25 मीटर, दुसरी साइड पण येणार 25. ही पण 25, ही पण 25, म्हणजे टोटल किती झाले बघा. याचं पॅरिमीटर काय झालं 25, 25, 25 प्लस 25, म्हणजे पॅरिमीटर झालं याचं 100 मीटर. पॅरिमीटर काय होणार याचं 100 मीटर. ठीक आहे. एवढं लक्षात आलं. हे 625 याचा एरिया आहे. एरियावरून आपण एक साइडची याची लेंथ किती आहे ते काढली आपण. ठीक आहे ना. एका साइडची लेंथ आहे 25, कारण 625चं स्क्वेअर रूट जी असते ती असते 25 है ना, किंवा 25चं जे स्क्वेअर असते ते असते है ना 625. तर एक साइड जर 25 मीटर असेल तर याची पॅरिमीटर किती येणार, कारण स्क्वेअर आहे तर सगळ्यात जे साइड आहे एक सारख्या लेंथच्या राहणार आहे. ठीक आहे. तर हे 100 मीटर येते याचं पॅरिमीटर. आता आपल्याला काय करायचं आहे की याला फेन्सिंग करायची आहे. फेन्सिंग करायची आहे तर फेन्सिंग करायला एक राऊंडला आपल्याला किती हे लागणार आहे, वायर किती लागणार आहे टोटल है ना. जो वायरच लागतो ना आपल्या याला है ना फेन्सिंग करायला. तर तो एक राऊंड करायला 100 मीटर आणि 4 राऊंड करायचे असेल तर 400 मीटर लागणार आहे. ठीक आहे. तर जर आपल्याला 1 मीटर फेन्सिंग करायला है ना, 1 मीटर फेन्सिंग करायला खर्च किती येतोय 50 रुपीज. ठीक आहे. मग 400 मीटर फेन्सिंग करायला किती येणार 50 इंटू 400, म्हणजे 5 4 20 आणि 1230 एवढे रुपये तुम्हाला एक्सपेन्स येणार. ठीक आहे. त्याचा आन्सर कुठला येतो बघा, आन्सर नंबर 4 येणार. आन्सर नंबर 4. ठीक आहे. याच्यामध्ये बघा म्हणजे सरळ सरळ आपल्याला एक स्क्वेअर ग्राउंडची एक साइड न देता त्यांनी पहिले काय दिलं एरिया दिला. मग एरियामधून आपल्याला एक साइड काढायची आहे. मग एका साइड वरून आपल्याला त्याचा पॅरिमीटर कळेल है ना. हे जे आहे पॅरिमीटर म्हणजे एक राऊंड, पण आपल्याला 4 राऊंड फेन्सिंग करायची आहे ना है ना. इथे लिहिलं ना, इफ अ फेन्सिंग इज टू बी पुट अराउंड अ स्क्वेअर शेप गार्डन विथ एरिया है ना, व्हॉट विल बी द एक्सपेन्स फॉर अ 4 लेअर फेन्सिंग है ना अराउंड इट है ना. एक लेअरला 100 मीटर लागेल आणि मग 4 राऊंडला है ना 4 लेअर करायचे आहे. 4 वेळेस तो असा तार फिरवायचा आहे तिथे, तर 400 मीटर तार लागेल त्याला. ठीक आहे ना. तर एका मीटरला 50 रुपये खर्च होतात, तर 400 मीटरला 20,000 रुपये खर्च होणार. याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 58. Under a tree plantation program, a social welfare organization decided to plant trees at 5 kilometer distance on 100 kilometer long road on both sides. How many trees can be planted? आता इथं बघा थोडंसं समजून घ्या जरा व्यवस्थित. याला एक असा रोड आहे. ठीक आहे. आणि इथे 100 किलोमीटरचा रोड आहे हा. इथे दोन्ही साईडला ट्रीज लावायचे, इकडे पण असे ट्रीज लावायचे आहे. ठीक आहे. असे भरपूर ट्रीज लागणार, इकडे पण भरपूर ट्रीज येणार. आता ते किती येणार मी तुम्हाला नीट समजून घ्या ते. आणि यांचा दोघांच्या मध्ये डिस्टन्स किती येणार आहे 5 किलोमीटरचा डिस्टन्स येणार आहे. तर 5 किलोमीटरचा डिस्टन्स म्हटलं तर इथून इथपर्यंत 5 किलोमीटर है ना. 100 डिवायडेड बाय 5 करूया आपण, 100 डिवायडेड 5 करूया. हे किती येतात 20.
तर आता 20 नंबर ऑफ ट्रीज नाही येणार. हे जे आहे ना, यांच्यामध्ये 5-5 किलोमीटरच्या डिफरन्स मध्ये एवढं हे येते. त्याच्यामध्ये जे ट्रीज आहे ना ते +1 लागेल, म्हणजे 21 ट्रीज लागेल एका साईडला आणि दुसऱ्या साईडला पण 21 ट्रीज. ठीक आहे ना. तर असे टोटल 42 ट्रीज आपल्याला प्लांट करावं लागेल दोन्हीच्या आजूबाजूला. आता हे कसं झालं हे थोडंसं तुम्ही समजून घ्या. इथे एक नंबर का बरं आपण जास्त घ्यायला लागलोय, कारण इथे बघा एक छोटं उदाहरण घ्या. इथे बघा, ते 100 किलोमीटरच्या जागी तुम्ही 10 किलोमीटर घेऊन बघा. 5-5 किलोमीटरवर तुम्हाला प्लांट लावायचे. ठीक आहे. तर इथून सुरुवात करणार ना, इथून इथपर्यंत 10 किलोमीटर आहे. इथून सुरुवात करणार, पहिला ट्री इथे लावणार, मग परत 5 किलोमीटरवर हा दुसरा ट्री लावणार, परत 5 किलोमीटरवर हा तिसरा ट्री लागणार. म्हणजे 10 किलोमीटर है ना, 10 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती झाले? 2 झाले. पण याच्यामध्ये आपल्याला टोटल ट्रीज किती प्लांट करावं लागले? 1, 2, 3 म्हणजे +1 करावं लागतं याच्यामध्ये. तर सेम असंच इथे पण आहे. जर 100 डिवायडेड बाय 5 करून आपण 20 येणार, प्लस त्याच्यामध्ये एक आपल्याला ऍड करावं लागणार. एक शेवटचा एक ट्री जो आहे ना तो एक ऍड करावा लागते. ठीक आहे. तर जसं इथं 3 आलं ना, तसं इथं 21 येते. मग 21 + 21 म्हणजे दोन्ही मिळून 42 ट्रीज येणार दोन्ही साईडला. ठीक आहे. तर थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. अशा टाईपचे क्वेश्चन आले तर एवढं लक्षात ठेवा की इथे तुम्हाला आपण असं याचं हे पण करता येईल. म्हणजे असं जर आपण पटकन हे केलं ना, तर 100 किलोमीटरचा रोड आहे, 5-5 किलोमीटरच्या डिफरन्सवर लावणार आहे तो 20, मग दोन्ही साईडला 20-20 म्हणजे 40. मग हा आन्सर रॉंग होऊन जाणार है ना. हा रॉंग होणार, कारण 40 नाही 42, एक ट्री जास्तीचा लागतोय. तुम्ही बघा, आता मी इथं असं आपण इथं बघा ना, 10 किलोमीटरचा आपण डिफरन्स आहे ना, 5-5 किलोमीटर लावायचं. तर पहिला ट्री तर इथं लावाच लागेल ना. त्याच्यानंतर 5 किलोमीटरवर इथे अजून एक ट्री लावा लागेल, अजून 5 किलोमीटरवर इथे एक. तर हे बघा 5-5 किलोमीटरच्या अंतरावर 1, 2, 3 ट्री लागले. इकडे 3 आणि इकडे 3, टोटल 6 ट्री लागले है ना. तसं बघितलं तर 10 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती लागणार आहे? 2 ट्री है ना. पण असं 2 नाहीये, इथं 3 ट्री लागलेले. 3 इकडे आणि 3 इकडे, म्हणजे टोटल 6 ट्री है ना. 2 आणि +3 झाले, तर 3 + 3 म्हणजे टोटल 6 ट्री लागले. ठीक आहे ना. हे छोटं उदाहरण तुम्हाला सांगितलंय मी. थोडं लक्षात ठेवा, समजून घ्यायसाठी आहे ते. अशा टाईपचे पॅटर्नचे क्वेश्चन येणार. त्याच्यामध्ये फक्त एक लक्ष ठेवा है ना, हे जे डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये ह्यांचे जे डिस्टन्स आहे त्यांनी डिवाइड केल्यावर एक एक्स्ट्रा आपल्याला ऍड करायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59 मध्ये दिलाय, अंडर अ ट्री प्लांटेशन प्रोग्राम अ सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन डिसाइडेड टू प्लांट, सॉरी 58 झालंय ना, 59. संदीप हॅज अ बंडल ऑफ नोट्स of rupees 100 from serial number 42378 to 42432. If instead of rupees 100 notes he wants to receive 500 notes, how many notes of rupees 500 can he get? आता इथे पण तेच आहे बघा, सेम. आता इथे एक नोटची सिरियल नंबर दिलेला आहे. ठीक आहे. तर तिथून आपल्याला नंबर ऑफ नोट्स काढायचे. इथे बघा सिरियल नंबर कुठून 4 है ना, लास्टचा सिरियल नंबर आहे 42432 मायनस फर्स्ट आहे 42378. ठीक आहे. याला जर आपण मायनस केलं तर बघा 12 - 8 येतात 4. त्याच्यानंतर येतं झालं 12 + 7, 12 - 7 5. ठीक आहे. आणि हे 3 0, हे 0 0 म्हणजे 54 येतात. आता आपण है ना, इथून ह्या नंबर पासून सुरू होऊन ह्या नंबर पर्यंत टोटल डिफरन्स भले 54 असेल, पण नंबर ऑफ नोट्स जे आहे ना +1 असणार. टोटल नंबर ऑफ नोट्स किती असणार आहे? 55 असणार आहे. याला पण एक छोटं उदाहरण घेऊन समजूया आपण. हे बघा,
हे अशा टाईपचे क्वेश्चन आहे ना, लक्षात ठेवा. भले यांच्यामध्ये डिफरन्स तुमचा 54 आहे, पण याच्यामध्ये एक नोट अजून तुमचा काउंट झालेला असतो. जसं आता आपण सिंपल बघा, तुमच्याकडे 5 है ना काही नोट आहे, ज्याचा सिरियल नंबर 5 पासून चालू होतो आणि लास्टचा सिरियल नंबर 7 आहे. तर 7 - 5 किती होतात? 2. ठीक आहे ना. पण आता तुम्ही बघा, तुमच्याकडे है ना 5 पासून सुरू झाले, 5, 6 आणि 7 हे किती नोट झाले? 1, 2, 3. पण इथे डिफरन्स तर 2 यायला लागलाय. मग हे रॉंग झालं ना. मग याच्यामध्ये 1 ऍड करावं लागते, कारण याच्यात एक शेवटचा किंवा पहिला जो नोट आहे, हा शेवटचा किंवा हा पहिला नोट सुद्धा त्याच्यात इन्क्ल्यूड असते. यांच्यामध्ये डिफरन्स भलेही 2चा असेल, पण जेव्हा आपण एखादी गोष्ट काउंट करतो ना, तर त्याला 3 काउंट करावं लागेल. एक एक्स्ट्रा जो आहे ना, तो काउंट करावा लागेल. इथे तर टोटल नोट 3 येतात. सेम याच्यामध्ये पण भलेही डिफरन्स 54 असेल, पण त्याच्यात एक नोट अजून याच्यामध्ये इन्क्लूड करावं लागेल, म्हणजे 55 करावं लागेल त्याला. ठीक आहे, थोडं लक्षात घ्या. हे थोडं अशा टाईपचे क्वेश्चन आले की लक्ष ठेवून त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा नोट ऍड करायचा. तर इथं बघा, आता टोटल 100 रुपीजचे त्याच्याकडे किती नोट्स आहेत? 55 नोट्स आहे, म्हणजे 5500 रुपीज आहे. पण त्याला आता 100च्या जागी किती 500चे नोट पाहिजे. तर मग ते 500चे नोट किती येणार है ना? तर याच्यामध्ये 500नी डिवाइड करा, त्याच्यात नंबर ऑफ तुमचे टोटल नंबर ऑफ नोट मिळेल. ठीक आहे ना. तर 5 × 5, 5 × 11 55. त्याचा आन्सर येतो 11. तर 100च्या जागी जर 500चे नोट त्याला पाहिजे असेल, तर त्याला 11 नोट्स मिळतील त्याला. ठीक आहे. त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे. हे 5नी हे 500नी 5500 ला डिवाइड केलं, त्याचं 11 येत आहे. ठीक आहे ना. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 1. ठीक आहे, थोडं समजून घ्या. सोपे आहे, फक्त गडबडीत आपण काय होणार की चुकणार आन्सर आहे की नाही. गडबडीत काय होणार, आता 54 आहे, मग 54चा तर तसं बघितलं तर इथं आन्सर येणारच नाहीये है ना. 54 चे 100 नोट म्हणजे 5400, आणि याला जर 500च्या नोटमध्ये जर आपल्याला पाहिजे असेल, 100च्या जागी 500चे नोट पाहिजे असेल, ठीक आहे ना, तर इथं आन्सरच नाही आहे याच्यामध्ये कुठला. ठीक आहे ना, कारण इथं 54 ला जर 5नी आपण डिवाइड करू तर डेसिमल मध्ये येणार आहे आन्सर. ठीक आहे ना, होल नंबर येणार नाही. ठीक आहे, तरी पण लक्षात ठेवा. आणि चुकून 55 आणि 54 तर लिहायचंच नाही आन्सर. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 60. आदित्य incurred ₹9,500 expenditure towards travel for his Kerala trip. He spent ₹7,250 on miscellaneous expenses. How much did he spend in all for Kerala trip? तर सोपं आहे बघा हे पण. ठीक आहे, त्याला केरळ ट्रिप करायला 9,500 रुपये लागले, आणि अजून इतर खर्च, बाकीचा एक्स्ट्रा जो खर्च झालाय तो झालाय 7,250 रुपये. मग टोटल खर्च किती झालाय, दोघांना ऍड करायचा आहे बस. हे बघा, 5 + 2 7, 9 + 7 16 है ना, 16,750. तर इथे बघा याचा आन्सर होतो आन्सर नंबर 1, 16,750. ठीक आहे, त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे, एकदम सोपा आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 61. 61 पण बघा, बघूनच कळेल तुम्हाला किती वाजले घड्याळीत. 9 वाजले. फक्त इथं प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला इथं जे आपले इंटरनॅशनल नंबरच्या जागी रोमन नंबर्स दिलेले आहे. ठीक आहे ना, तर रोमन नंबर म्हणजे इथं बघा IX म्हणजे काय होतो, 9 है ना. IX म्हणजे काय होतो, 9. यार, ठीक आहे ना, हे तर तुम्हाला रोमन नंबर्स माहितीच आहेत ना. IX म्हणजे तुमचा जो आवर हँड आहे तो 9 वर आहे, आणि जो तुमचा मिनिट हँड आहे तो 12 वर आहे है ना. 12 XII म्हणजे काय होते, 12. जर आपल्या घड्याळीत जर इथे 12 आणि इथे 9 आहे ना, असं जर असलं तर किती वाजलेले असतात,
ठीक आहे. किती वाजलेले असतात आपले? 9 वाजलेले असतात. तर त्याचा आन्सर काय येतो? याचा आन्सर येतोय सेकंड नंबरचा 9. ठीक आहे. सोपं आहे, बघून कळेल की याचं काही असं काही खूप मोठं लॉजिक नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 62. ठीक आहे. इथे थोडं लॉजिक लावावं लागेल बघा. इथे बघा, फाइंड द पॅरामीटर ऑफ द एडजॉइनिंग फिगर इफ द एरिया ऑफ एव्हरी स्क्वेअर इज 1 स्क्वेअर मीटर. ठीक आहे ना. हे बघा, हे जो दिलेला आहे ना फिगर ना, याच्यामध्ये एका स्क्वेअरची जी एरिया जो दिला आहे ना, एरिया 1 स्क्वेअर मीटर म्हणजे एक साईड 1 सेंटीमीटर. हा, हे 1 सेंटीमीटर आहे आणि हे पण 1 सेंटीमीटर आहे. मग याचा एरिया किती होणार? 1 इंटू 1 सेंटीमीटर म्हणजे 1 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे आता याचा अर्थ काय आहे की ही जी आहे ना, या फिगरची प्रत्येक जी साईड आहे ना ती 1 सेंटीमीटरची आहे. तर सिंपल आहे, तुम्ही कुठूनही स्टार्ट करा. ठीक आहे. सपोज आपण इथून स्टार्ट करूया. हे किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22 इथून स्टार्ट केलं होतं ना आपण. ते टोटल 22 सेंटीमीटर झाले. तर मग याचा आन्सर कुठला येतोय? याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1, 22 सेंटीमीटर. अगदी सोपं आहे बघा. 1 सेंटीमीटर आहे, हे जी साईड आहे ना 1 सेंटीमीटरची साईड आहे. तुम्ही हे सगळं पॅरिमीटर म्हणजे काय होते? एका पॉइंट वरून स्टार्ट करून पूर्ण है ना, पुन्हा तिथपर्यंत त्या पॉइंट पर्यंत यायचं आणि त्याची पूर्ण जे काही लेंथ आहे ते टोटल करत जायची. तर याचं असं केलं तर आपलं 22 सेंटीमीटर येतोय, म्हणजे आन्सर नंबर 1 येतोय. ठीक आहे. हा पण एकदम सोपा होता, फक्त थोडीशी ट्रिक आहे त्याच्यात, बाकी काही नाही आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 63. ओके, क्वेश्चन नंबर 63 मध्ये बघा आता. इथे काय दिलेलं आहे बघा, 4 3 5 इंटू 1 आणि इथे स्टार दिलेला आहे इज इक्वल टू 5 स्टार स्टार आणि 0 दिलेलं आहे. आता इथे बघा, इथे आपल्याला ह्या स्टारच्या जागी सगळीकडे एकसारखे नंबर यायला पाहिजे, इथे पण इथे पण आणि इथे पण. ठीक आहे ना. इन दिस मल्टिप्लिकेशन स्टार इज द सेम डिजिट, है ना. फाइंड द डिजिट इन प्लेस ऑफ स्टार. ह्या स्टारच्या जागी कुठला नंबर येईल? 0 1 2 किंवा 3. आता इथे बघा, जर इथे समजा आपण 0 ठेवला तर काय होणार? हे होणार 10 आणि इंटू है ना 4 3 5 इंटू 10 केलं तर आन्सर काय येणार? 4350 है ना. 5 तर येणारच नाही इथं, म्हणजे आपण इथं 0 ठेवू शकत नाही. 1 ठेवू शकतो का? 1 पण नाही ठेवू शकणार, कारण 1 इंटू 5 येणार, इथं तर लास्ट मध्ये 0 यायला लागलं. 3 ठेवू शकतो का? 3 पण नाही ठेवू शकत, कारण 3 इंटू 5 केलं तर इथे परत 5 येत आहे, इथे यायला लागलंय आपल्याला 0. तर ऑब्व्हियसली इथं काय ठेवावं लागेल आपल्याला? 2. इथे जर 2 ठेवलं ना, है ना, तर हे बघा 435 इंटू ते 12 ठेवलं तर हे बघा किती येते इथं. याचा आन्सर पण बघा आता. 12 5 जार 66 कॅरी ओव्हर झाले तुमचे. 12 3 जार 36 प्लस 12 3 जार 36 प्लस 6 म्हणजे 32 है ना. 42 4 कॅरी ओव्हर झाले. 12 4 जार 48 है ना. 48 प्लस 4 52. तर इथे बघा, इथे पण जे आहे ना 2 2 या लागले. इथे जर 2 ठेवलं तर इथे पण 2, इथे पण 2 या लागले. मग याचा आन्सर काय येतोय? आन्सर नंबर 3. आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे. ऑब्वियस आहे इथं, म्हणजे तुम्हाला 2च ठेवावं लागेल. दुसरी कुठली 0 1 आणि 3 पैकी कुठलीच नंबर नाहीये, 2च येत आहे. आणि यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन पण 5 2 2 0 येत आहे, म्हणजे इथं 2 2 येत आहे. ठीक आहे ना. सेम डिजिट आले सगळीकडे स्टारच्या जागी, इथे पण 2, इथे पण 2, इथे पण 2. ठीक आहे. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 3. ठीक आहे. सोपं आहे, थोडंसं लॉजिक आहे. चला नेक्स्ट बघूया
क्वेश्चन नंबर 54, सॉरी 64, क्वेश्चन नंबर 64. इथे काय दिलेलं आहे, इकबाल परचेस्ड अन ओल्ड मोटरसायकल ॲट ₹25,000. ही स्पेंट ₹8,500 ऑन इट्स रिपेअर्स, ₹2,500 for its coloring, and then sold it at ₹38,500. How much profit did he earn in the following transaction? त्यांनी काय केलं, 25,000ला बाईक घेतली, त्याच्यामध्ये ₹8,500 त्यांनी काय केलं, रिपेअरला खर्च केला. त्याच्यानंतर 2,500 त्यांनी काय केलं, पेंटिंगला खर्च केला. म्हणजे टोटल त्याला कॉस्ट किती पडली बघा. हे 0 0, हे 5 + 5 0, 1 कॅरी ओव्हर झालं. 6 + 8 14 + 2 16 है ना, आणि 1 कॅरी ओव्हर झालं 30. ₹36,000 त्याला हे काय झालं, त्याची कॉस्ट प्राइस झाली. आणि सेल प्राइस किती आहे त्याची, कितीला विकली त्यांनी बाईक, ₹38,500 सेल केली है ना. आणि कॉस्ट प्राइस किती आहे, 36,000 है ना. आता याच्यामधून याला आपण डिडक्ट करूया है ना. हे आहे SP आणि हे CP. ठीक आहे. तर SP - CP किती होते, तुमचं प्रॉफिट होत आहे. किती झालंय प्रॉफिट बघा, हे 5 आणि 8 - 6 2 है ना, 3 - 3 0, ₹2,500. त्याचा आन्सर बघा, आन्सर नंबर आहे 2. आन्सर आहे आन्सर नंबर 2, 25 है ना, किंवा ₹2,500. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. चला इथे बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 68. इथे काय काय दिलं, काय म्हटलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. कुठलं करेक्ट आहे ते बघायचं आहे. तिथं बघा, पहिल्यामध्ये काय दिलेलं आहे, 25% है ना. 25% म्हणजे काय होते बघा, 25/100 होतो. ठीक आहे. पण इथं काय दिलेलं आहे, 25/1000 दिलेलं आहे. मग हे रॉंग आहे. दुसरं बघा, दुसऱ्यामध्ये दिलेलं आहे 5% ऑफ है ना 20. 5% म्हणजे काय होते, 5/100 है ना. ऑफ 20 म्हणजे इंटू 20. म्हणजे याचा आन्सर किती येतो बघा, 5 1 5, 5 2 10, 2 आणि 2 पण कॅन्सल होणार, 1 येतोय. पण इथं काय दिलेलं आहे, 4 दिलेलं आहे. मग हे पण रॉंग झालं. त्याच्यानंतर तिसरं बघा, तिसऱ्यामध्ये 50% ऑफ 50. तर 50% म्हणजे 50/100 ऑफ 50 है ना. मग हे 2 0, हे 2 0 कॅन्सल होणार. 5 5 किती येतात, 25. पण इथं काय दिलेलं आहे, 2.5 दिलेलं आहे. मग हे पण रॉंग होत आहे. ठीक आहे. फोर्थ बघा, 0.68. 0.68 म्हणजे आपण काय लिहू शकतो याला, 68/100 है ना. कारण त्या डेसिमल नंतर है ना 2 डिजिट आहेत ना, तर इथं 1 नंतर 2 0 लावता येतील आपल्याला. ठीक आहे. तर याचा अर्थच होतो 68%. ठीक आहे. तर याचा जो आन्सर नंबर 4 आहे तो करेक्ट आहे. ठीक आहे. आन्सर नंबर 4, याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 69. क्वेश्चन नंबर 69 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, की व्हॉट इज द डायमीटर ऑफ अ सर्क्युलर ग्राउंड हुज रेडियस इज 7.6 मीटर. अगदी सोपा क्वेश्चन आहे. तुम्हाला माहिती आहे, एखादा सर्कल असेल, त्याची जर रेडियस है ना, रेडियस जर 7.6 मीटर दिलेली आहे, तर त्याचा जो डायमीटर किती असतो, डायमीटर याचा डबल है ना. म्हणजे हे असतो डायमीटर. तर सर्क्युलर ग्राउंड आहे, त्याची जर रेडियस एवढी आहे, ठीक आहे ना, तर तुमचं हे काय होणार, डायमीटर 7.6 + 7.6 डबल होतो त्याच्या. तर हे किती होत आहेत बघा, 12, 1 कॅरी ओव्हर 7 + 7 14 + 1 15, 15.2 मीटर. ठीक आहे. त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2, 15.2 मीटर. ठीक आहे. अगदी सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 70. 2.25 meter cloth is required to stitch a shirt. How much cloth is required to stitch 5 such shirt? एकदम सोपा आहे. हॅन्ड्स है ना, 1 शर्टला किती लागतंय, 1 शर्टला
किती क्लोथ लागतोय? 2.25 मीटर लागतोय. 2.25 मीटर. मग किती असे 5 शर्ट्स जर करायचे असले, 5 शर्ट्स आपल्याला शिवायचे असले तर किती होणार आहे? 2 इंटू 25 2.25 इंटू 5 म्हणजे किती येते बघा? 5 5 जा 25, 2 कॅरी ओव्हर झाले, 5 2 जा 10 प्लस 2 25 12, 1 कॅरी ओव्हर झालं, 5 2 जा 10 प्लस 1 11 है ना. तर 11.25 मीटर आपल्याला क्लोथ लागणार आहे. त्याचा आन्सर येतोय बघा, आन्सर नंबर 2. ठीक आहे, अगदी सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 71. इथे दिलेलं आहे, हाऊ मच मोर इज द नंबर ऑफ डिवायझर्स ऑफ 36 देन द डिवायझर्स ऑफ 34. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला पटापट डिवायझर काढावं लागेल. डिवायझर काढायची मी तुम्हाला पद्धत सांगितली होती. हे बघा, पहिलं तर 1 असते, प्रत्येक नंबरचं एक डिवायझर 1 असते. ठीक आहे, आता याचं 2 आहे का? 2 नी डिवाइड होते का? होते है ना. इंटू किती होते बघा? 2 1 2 1 8 है ना, 2 8 16 18 है ना. त्याच्यानंतर 3 नी होते का? होते है ना. 3 1 3 3 2 6 है ना. त्याच्यानंतर 4 नी होते का? होते. 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 9 36 है ना. 4 नी पण होते. त्याच्यानंतर 5 नी होईल का? नाही होणार, कारण इथं इवन नंबर आहे है ना. 5 नी कुठली नंबर? एक तर 5 नी एक तर 0 यायला पाहिजे, नाही तर 5 यायला पाहिजे, पण इथं नाही आहे. मग 6 नी होईल का? होते है ना. 6 6 6 36. ठीक आहे. 7 नी होते का? नाही होत. 8 नी होते का? नाही होत है ना. 8 4 32 आहे की नाही, आणि 8 5 40 येते, नाही होणार. 9 नी होते का? हो, 9 है ना. 9 4 ना, 9 4 36. ठीक आहे. 10 नी होणार का? आता नाही है ना. 11 12 आता याच्या पुढं नाही होणार आहे. हे जे आहे ना, हे बघा, हे 2 वेळेस रिपीट झालं, बस. आता याच्यानंतर याचे डिवायझर नसतात. याचे टोटल डिवायझर किती येतात बघा? 1 2 3 है ना, है ना. 1 2 3 4, त्याच्यानंतर हे 6, त्याच्यानंतर 9 आणि हे बघा, हे 4 आणि हे 6 तर घेतलेलंच आहे. हे 9 पण घेतलेलं आहे. आता याच्यानंतर येतात 12, त्याच्यानंतर येतात 18 आणि 36. ठीक आहे. टोटल बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 डिवायझर आले याचे. टोटल डिवायझर किती आले? 9. असंच आपल्या 24चं जर काढलं आपण, तर 24चं पहिलं डिवायझर येतं 21 है ना. दुसरं 2 नी होत आहे, 2 नी डिवाइड होत आहे ना. 2 1 2 2 2 4. त्याच्यानंतर 3 नी होत आहे 3 8 24 है ना. त्याच्यानंतर 4 नी पण होत है ना. 4 6 24. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून 5 नी तर होणार नाही. परत 6 नी होत आहे, परत 6 इंटू 4 24. बस. आता हे क्रॉस झाले ना, एकसारखे आले की याच्यानंतर पुढे जायचंच नसते आपल्याला. तर इथं बघा, 1 2 3 4, त्याच्यानंतर आलं 6 है ना, है ना. हे 4 आणि 6 आले, 8 12 आणि 24. ते बघा किती आले याचे? 1 2 3 4 5 6 7 8. याचे डिवायझर आले 8. किती आहे बघा? 1 2 3 4 5 6 7 8. 8 डिवायझर आहे. मग याचे 9 आहे, याचे 8 आहे. तर म्हणजे 36 चे किती डिवायझर जास्ती आहे? 24 पेक्षा मोर बाय 1. मग याचा आन्सर काय येतोय? आन्सर नंबर येतोय याचा 1, मोर बाय 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 72. व्हॉट विल बी द कॉन्झिक्युटिव्ह नंबर आफ्टर 75,09,500
535. हे बघा, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे तसं आता 1 2 3 4, तर 3 ची कॉन्झिक्युटिव्ह नंबर काय 4 आहे. ठीक आहे. 2 चा कॉन्झिक्युटिव्ह नंबर काय 3 आहे. आफ्टर कॉन्झिक्युटिव्ह, है ना. आणि बिफोर कॉन्झिक्युटिव्ह म्हटलं तर 4 चा बिफोर कॉन्झिक्युटिव्ह 3, 3 चा बिफोर कॉन्झिक्युटिव्ह 2. ठीक आहे. एक लक्षात ठेवायचं आहे. नंतर इमिजिएट नंतर येणारी नंबर, है ना. तर इथं काय दिलेलं आपल्याला 75 लाख. ठीक आहे. त्याच्यानंतर 9,000, 9,000. त्याच्यानंतर दिलेलं आहे 535, 535. याच्यानंतर कुठली येणार, सेम ही नंबर 36, 536. ठीक आहे. त्याचा आन्सर बघा येतोय, फोर्थ नंबरचा आन्सर येतो याचा, है ना. 75,900 है ना. 75,09,536. इथं आफ्टर म्हटलेलं आहे बघा, आफ्टर. हे लक्षात ठेवा. इथं जर बिफोर असतं तर मग कुठलं आलं असतं, ही नंबर आली असती. ठीक आहे. आणि आफ्टर म्हटलंय म्हणून ही आली आहे. ठीक आहे. त्याचा आन्सर आहे बघा, आन्सर नंबर 4. ठीक आहे. थोडं लक्ष देऊन, अशा टाईपचा क्वेश्चन आला तर थोडं लक्ष देऊन करा. ठीक आहे ना. बिफोर आणि आफ्टर मध्ये कन्फ्युज होऊ शकतो. चला नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 73. याच्यामध्ये दिलाय, अंडर ट्री कन्झर्वेशन प्रोग्राम महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्लांटेड 8,000 ट्रीज ऑन अमरावती अकोला अँड अमरावती यवतमाळ हायवे ऑन बोथ साइड ऑफ द रोड. ठीक आहे. इफ 40% ट्रीज आर प्लांटेड ऑन अमरावती अकोला हायवे, हाऊ मेनी ट्रीज आर प्लांटेड ऑन अमरावती यवतमाळ हायवे. आता इथे बघा, टोटल 8,000 ट्रीज प्लांट करायचे आहे. ठीक आहे. त्याच्यातले याचे जे 40% आहे ते कुठे हे केले, प्लांट केले त्यांनी. 40% आहे प्लांटेड ऑन अमरावती अकोला हायवेवर. 40% कशाचे, 8,000 चे 40% ट्रीज कुठे प्लांट केले, अमरावती अकोला हायवेवर. तर म्हणजे टोटल किती केले त्यांनी, हे 2020 कॅन्सल जाणार, है ना. 8 4 जार किंवा 4 8 जार 32, है ना. आणि हे 1 आणि हे 2 0, एवढे प्लांट कुठे केले त्यांनी, अमरावती अकोला हायवेवर. मग उरलेले जे बाकीचे ट्रीज आहे ते कुठे गेले असेल, अमरावती यवतमाळ हायवेवर. तर उरले किती बघा, 8,000 मायनस 32 म्हणजे किती झाले बघा, हे झाले 8, है ना. हे झालं तुमचं 7, 7 मायनस 3 किती झाले 4. 4,800 जे प्लांट्स आहे ते कुठे त्यांनी प्लांट केले असेल, अमरावती यवतमाळ हायवेवर. त्याचा आन्सर काय येतोय, याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4. ठीक आहे. 4,800. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 74 आणि 75. 74 आणि 75 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो या पिक्टोग्राफवर बेस्ड असतो. ठीक आहे ना. तिथं बघा आता हे दिलेलं आहे. याच्यामध्ये जर आपला याचा डेटा जर आपण काढला तर बघा कसा येतो, व्हाईट रेशन कार्ड दिलेलं आहे इथं, आणि नंबर ऑफ हाऊसेस दिलेले आहे इथं 2, आणि स्केल दिलेला आहे. एक पिक्चर म्हणजे 100 हाऊस, तर म्हणजे हे किती हाऊस होणार, 200 हाऊस. त्याच्यानंतर येलोचे किती होणार, येलोचे होणार परत 200, है ना. त्याच्यानंतर ऑरेंजचे येणार 400. ठीक आहे. आता या बेसिसवर आपल्याला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. तर पहिलं क्वेश्चन म्हणजे 74 नंबरचा जे क्वेश्चन दिलं आहे की व्हॉट इज द नंबर ऑफ हाऊसेस दॅट हॅव ऑरेंज कलर कार्ड. ऑरेंज कलर कार्ड किती हाऊसेस मध्ये आहे, 400. तर इथं 400 कुठला येतोय, आन्सर नंबर 2 येतोय. आन्सर येतोय आन्सर नंबर 2, 400. ठीक आहे. त्याच्यानंतर 75 नंबरचा क्वेश्चन मध्ये काय म्हटलं आहे की हाऊ मेनी टाइम्स इज द नंबर ऑफ हाऊसेस विथ व्हाईट कार्ड टू दॅट ऑफ द नंबर ऑफ हाऊसेस विथ येलो अँड ऑरेंज कार्ड. आता येलो आणि ऑरेंज कार्ड दोन्ही मिळून किती आहेत, टोटल 600 आहेत, है ना. तर 600 पेक्षा हे किती टाइम्स आहे, हे कमी आहे का जास्ती आहे, कमी आहे ना. तर कमी असलं म्हणजे 1/3 येणार याच्यामध्ये, 1/3 ऑफ 600, है ना. बघा तरच हे 200 येणार ना.
600चे 1/3 केलं तरच हे 200 येणार है ना. 3 1 जा 3, 3 2 जा 6 आणि हे 2 0. तर याचा आन्सर 200 येतोय. म्हणजे याचा आन्सर येतो आन्सर नंबर 2. आन्सर नंबर 2 1/3 टाइम्स. ठीक आहे. हे जे आहे ना व्हाईट कार्ड जे आहे ऑरेंज आणि येलो पेक्षा 1/3 कमी आहे. ठीक आहे ना. 1/3 टाइम्स आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो आन्सर नंबर 2. तर अशा प्रकारे आपले पूर्ण 50 क्वेश्चन्स कंप्लीट झाले. ठीक आहे. कशाचे? आपण जे क्वेश्चन पेपर करतोय 2022चा. ठीक आहे ना. त्याचे आपले टोटल 50 क्वेश्चन्स कंप्लीट झाले आहे. ठीक आहे. आता पुढच्या याच्यामध्ये आपण 21 है ना 21 मध्ये जे क्वेश्चन पेपर आला होता तो सॉल्व्ह करूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीच्या आपल्या ज्या उरलेल्या 2 एक्सरसाइज उरल्या आहेत आपल्या नवनीत बुकच्या त्या पहिले कंप्लीट करून घेऊया. मग त्याच्यानंतर अजून एक इयर 2020 मध्ये जो क्वेश्चन पेपर आला होता तो करूया. मग जे आपल्याकडे बघा नवनीत बुकचं पूर्ण एक्सरसाइजेस त्याच्यानंतर 24, 23, 22, 21 आणि 20 असे टोटल 5 इयर्सचे क्वेश्चन पेपर आपल्याकडे एवढं आपल्याकडे मटेरियल येऊन जाईल. एवढं मटेरियल जर तुम्ही व्यवस्थित त्याचं रिव्हिजन केलं ना तर 101% तुम्ही क्रॅक करू शकता स्कॉलरशिप एक्झाम. फक्त आता ते तुमच्यावर आहे. तुम्ही किती प्रॅक्टिस करतात ते याच्यावर आहे की नाही. है ना. आता माझ्याकडून तर मी पूर्ण प्रयत्न केला आहे की तुम्हाला जास्तीत जास्ती, कारण मी बघितलं आहे की बाकीच्या म्हणजे हे क्वेश्चन पेपर दिलेलेच नाही आहे. मराठी मीडियमचे दिलेले आहेत, इंग्लिश मीडियमचे दिलेच नाही आहे कुठेच. त्याच्यामुळे हे व्यवस्थित जरी 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर जरी आपण सॉल्व्ह केले ना, प्रत्येक पेपर 2-2, 4-4 वेळेस त्याला रिवाइज केलं ना तर आरामात जवळपास ह्याच पॅटर्नचे सगळे क्वेश्चन येतात. ठीक आहे. या सगळ्या पॅटर्नचे क्वेश्चन येतात. थोडं नंबर इकडे तिकडे थोडं किंचित त्याच्यामध्ये डिफरन्स करून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. तर हे 5 वर्षाचे जरी तुम्ही कंटिन्यू पेपर जर करून घेतले ना तर बऱ्यापैकी तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात एक्झाम मध्ये. ठीक आहे. तर करा, भरपूर मेहनत करा, प्रॅक्टिस करा आणि चांगल्या मार्काने पास व्हा. ठीक आहे ना. चला बघत राहा व्हिडिओ आणि प्रॅक्टिस करत राहा. ठीक आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.